नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर सर्वप्रथम आपण आपल्या दासबोधाला आणि आपल्या समर्थ मौलींना वंदन करून आजच्या चिंतनाची सुरुवात करूया. बघा, आजचं चिंतन खूप म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण किंवा वैविध्यपूर्ण होणार. कारण का तर आपला जो आपण आता 15वा दशक बघत आहोत त्यातील आता जो आपण बघणार आहोत तो म्हणजे समास 10वा. बघा, तसं तर सर्वांनाच दशक म्हणजे काय, समास म्हणजे काय हे माहीत झालंच असेल, पण तरी देखील जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे समर्थ माऊलींनी रचलेला हा दासबोध ग्रंथ केवळ एक ग्रंथ नसून तो एक गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणि या संवाद रूपी ग्रंथातून आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टींचा उलगडा होतो आणि त्यातून आपण आपलं ज्ञानार्जन करू शकतो, ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो किंवा इतरांनाही ते ज्ञान आपण सांगू शकतो. बघा, समर्थ माऊलींची बुद्धिमत्ता आणि आपल्या बुद्धिमत्तेला काहीच तोड नाही. कारण त्यांनी जो हा ग्रंथ रचला म्हणजे त्यांच्या डोक्यात केवढे ते अफाट विचार आले असते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आपण तर फक्त इथं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण समर्थ माऊलीने ते ओवी स्वरूप आपल्या समोर मांडलेले आहे आणि आपण ते आता जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर जसं की आपण मागील समासात पिंडोत्पत्ती निरूपण हा समास बघितला होता. म्हणजे पिंडाची उत्पत्ती कशी झाली, पिंड म्हणजे नेमकं काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपण मागील समासात जाणून घेतल्या होत्या. पण आजचा जो समास आहे तो पूर्ण 9 समासांचा 10वा जो समास आहे तो सिद्धांत निरूपण. म्हणजे एखाद्या प्रकारे समर्थ माऊलींनी या समासामध्ये काय काय गोष्टी ज्या आहेत ते सिद्ध करून दाखवलेल्या, काय काय गोष्टींची पूर्तता केलेली जे की एका आपल्यासारख्या सर्वसामान्य मनुष्याला समजत नाही किंवा आपल्या डोक्याच्या बाहेर जो विषय आहे तो समर्थ माऊलींनी या समासात मांडलेला आहे. भलेही तो समास छोटा असेल, बघा कितीही छोटा समास असला तरी त्याचा जो गाभा असतो, त्याचा जो अर्थ असतो तो एकदा का आपल्या मनामध्ये रुजला की आपण बऱ्याच साऱ्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो. आपल्या आयुष्यात बघा अनेक सारे संकट तर येत असतातच, असं नाहीये की कोण संकटाशिवाय जगत. पण बघा, समर्थ माऊली सांगतात हा देह, जसं की आपल्याला सर्वांनाच माहितीये की हा देह नश्वर आहे, त्यामुळे या देहाची कधी ना कधीतरी विल्हेवाट ही लागणारच आहे किंवा कधी ना कधी तो ह्याच पृथ्वीमध्ये पूर्णपणे विरून जाणार आहे. हे तर समर्थ माऊलीने आपल्याला वेळोवेळी सांगितले. मग जेवढा तुम्हाला हा देहाचा उपयोग करता येईल, उपयोग म्हणजेच काय तर तुम्हाला यातून आपलं ज्या बेसिक गरजा आहेत त्या जरी तुम्हाला भागवता आल्या आणि हे सगळं करून जर तुम्हाला एखादी गोष्ट लोकांसाठी किंवा समाजासाठी झटता आली तर नक्कीच ती देखील करावी. नाहीतर आपलं काय होतं, फक्त मी आणि माझं घर या पलीकडच्या विषयात किंवा या पलीकडच्या जगात आपण कधीही जाऊ शकत नाही. बरोबर आहे ना? सगळ्यांच्याच बाबतीत असं घडतं. आपलं कुटुंब, आपलं घर ह्या पूर्ण आपण मायाजाळामध्ये काय करतो, अडकलेलो असतो. त्यामुळे आपण त्याच्या पलीकडचा विचार करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. आणि ज्यावेळी समर्थ माऊली सांगतात की तुमची जी रेषा असते, जी मर्यादा रेषा असते ती संपल्यानंतर त्या परब्रह्माचं दार असतं. जसं की आपण मागील उदाहरणामध्ये बघितलं की लहान मुलं जरी खेळत असली एखाद्या ठिकाणी तरी त्यांना शेवटी माहित असतं की संध्याकाळ ही वेळ आपल्या घरी परत जाण्याची. तसंच आपल्याला जेवढा हा वेळ आपल्या भगवंताने आपल्या समोर दिलेला आहे तो वेळ, तो श्वास आपण अखंड आपल्या समर्थ माऊलींच्या, आपल्या भगवंताच्या नामस्मरणात घालवायचंय, जेणेकरून कधी तो मृत्यू आपल्यासमोर येईल आणि आला तरी हसत हसत आपण त्याला स्वीकारलं पाहिजे. बघा, एखादं कसं होतं, एखादे असं पण आपण म्हणतो बघा, एखाद्याचा मृत्यू झाला तर बघा काल तर हा व्यक्ती चांगला होता पण आज अचानक गेला. म्हणजे हे जे असतं तर त्याला ते हसत हसत ते मरण आलेलं असतं. कारण त्यानं बघा एखादा कॅन्सर पेशंट असेल, एखादा कुठला तरी आजार झाला असेल तर त्याला नक्कीच सांगितलं जातं की तुमच्याकडे 2 महिन्यात 6 महिन्यात, मग त्याचं जे जगणं असतं ते पूर्णपणे भीतीमध्येच जगून जातं.
की आज आपला मृत्यू येईल की उद्या येईल, म्हणजे या दडपणाखालीच तो जगत राहतो. पण ज्यावेळी असे अचानक मृत्यू येतात त्यावेळी नक्कीच तो मनुष्य त्या बाबतीत तयारीत नसतो आणि तो आपलं नेहमीचं जे काम आहे, नेहमीच्या ज्या गोष्टी आहेत तो ते करतच राहतो. त्यामुळे त्याला ती भीतीच राहत नाही मृत्यूची. त्यामुळे अशी जी गोष्ट समर्थ माऊलीने सांगितली की आपल्याला हा देह दिलेला आहे, पण त्याच्या अंतरात्मा जो आहे, त्याच्या अंगी जो अंतरात्मा आहे तो मात्र सर्वांमध्ये एकच आहे. परब्रह्म सर्व ठाई ठाई भरलेलं आहे. सर्व या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ते पूर्णपणे अगदी पूर्ण म्हणजे जर बघायला गेलं तर आपल्या या विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये परब्रह्माची जी प्राप्ती ती अशा पद्धतीनं झालेली आहे की सगळीकडे आपल्याला परब्रह्माचा विस्तार झालेला दिसत आहे. तसंच आहे. तर आपण आज आपल्या समासाची सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशकना समास 10वा सिद्धांत निरूपणा श्रीराम समर्थ. तर नक्कीच आपण आज ओवी स्वरूप बघणार आहोत. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचळ नानाते, येण्याची न्याय. बघा समर्थ माऊली काय म्हणतात, आकाशात अनेक घटना घडत असतात पण आकाश कसं आहे, निराभास आहे ना. का आपल्याला आज आकाश काही जरी झालं, सकाळ झाली तर आकाश आपल्याला पूर्ण उजेड रूपी दिसतं, व्हाईट दिसतं, निळं दिसतं, बरोबर, म्हणजे पूर्ण स्काय ब्ल्यू कलर दिसतो. कधी संध्याकाळ झाली की त्याचा कलर बदललेला असतो, ऑरेंज असतो. कधी पूर्ण रात्र झाली की काळं गडद काळं दिसतं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय वाटतं, हे आकाश बदलत आहे. तर हे जे आहे ते आपले भासच आहे. बघा, एखादी पाण्याची बादली आपण घेतली आणि त्याचं वरचं जे आकाशाची प्रतिमा किंवा एखादा चंद्र असते, आपण पाण्याच्या बादलीत किंवा त्या पाण्यामध्ये जर जोर जोरात हात फिरवला तर आपल्याला असं भासतं की तो चंद्रच हलत आहे किंवा ते आकाशच हलत आहे. पण आकाश हलतंय का? आपण जरी त्या गोष्टीपासून पूर्णपणे भानावर आलो की आपल्याला समजतं की आपण जे पाणी हलवतोय त्यामुळे आपल्याला भास असा होतो की आकाश हलत आहे. मग हे जे आहेत वेगवेगळ्या छटा दिसतात ते आपल्या डोळ्यांना दिसतात, ते घडत असतात गोष्टी, पण ते जागच्या जागी स्थिर असतं, ते चंचल नसतं, निश्चळ असतं. मग समर्थ माऊली इथं काय सांगितलेलं आहे की आकाशाप्रमाणे त्या कुठल्याही गोष्टी टिकून राहत नाहीत, वेगवेगळ्या छटा त्याच्या निर्माण तर होतच राहतात. त्याप्रमाणे निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी चंचलपणा येतो आणि जातो देखील, तो कायमस्वरूपी तिथं टिकून राहू शकत नाही. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे, रवी किरणे ते पिवळे, सवेची वाटे. जसं की आपण आत्ताच म्हणलं की ज्यावेळी आकाशात बराच सारा अंधार दाटून येतो तेव्हा आकाश काळे झाले असे वाटते. सूर्यकिरण पडलं की आकाश पिवळे झाले असे वाटतं, आपल्या डोळ्यांना दिसते ना ते. आपल्या चर्मचक्षुंनी आपण बघतो की बाबा असं असं झालेलं आहे, म्हणजे आकाशानंच आपले रंग बदललेले आहेत असं आपल्याला भास निर्माण होतो. किंवा जर बघितलं, उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे. काय सांगितलंय बघा, जेव्हा अतिशय थंडी पडते, आता बघा सगळ्यांच्याकडेच आता थंडीचा महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना देखील आपला चालू झालेला आहे. आपल्या सगळ्याच भगिनींची आता धावपळ चालू असतात, सगळीजण गुरुवारची आतुरतेने वाट बघत असतात, कारण आपल्याला पूजा करायची असते आपल्या लक्ष्मी मातेची. त्यामुळं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तर खूप महत्वाचे असतात. म्हणजे आपल्यामध्ये बघा काय आहे की आपण ज्या गोष्टी असतो की एखादी थंडी आली की, म्हणजे थंडीचा महिना आला की आपल्याला वाटतं की आकाश पूर्णपणे थंडगार होऊन गेलेलं आहे. सकाळच्या वेळेत जर बघितलं तर आकाश पूर्णपणे तप्त झालेलं आहे, भाजत आहे, त्यामुळे आपल्याला देखील त्या झळा बसत आहेत. ऐसे जे काही वाटले ते ते झाले आणि गेले, आकाशासारखे तगले हे तो घडेना. बघा, असे जे जे वाटते आणि जाते पण ते काही आकाशासारखे टिकून राहते का? आकाश तर आपला रंग रूप रोज बदलत असतं असं आपल्याला दिसतं, पण आकाश जसंच्या तसं तिथं स्थिर असतं. आकाश कुठेही जात नाही. ते जे असतात त्या ढगांच्या छटा असतात. पण आपल्याला काय वाटतंय, ह्या गगनामध्ये, ह्या आकाशामध्ये हे सगळे खेळ चालू आहेत आणि आपल्या डोळ्यांना ते दिसत आहेत. म्हणून उत्तम जाणीवेचा जिनस, समजून पाहे सावकाश, निराभास ते आकाश भास मिथ्या. मग ज्याला उत्तम जाणीव आहे, ज्यानं पूर्णपणे या गोष्टीची प्रचिती घेतलेले अनुभव आहे, त्या ज्ञानी व्यक्तीलाच ही गोष्ट समजू शकते की बाबा हा सगळा फक्त आपल्या डोळ्यांचा खेळ आहे, हा फक्त एक भास आहे. कारण आकाश हे निराभास असून हे भास जे आहे ते मिथ्या आहे.
त्यानंतर काय सांगितले बघा, उदक पसरे वायो पसरे, आत्मा अंत्यची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतर्यामी. बघा, उदक सर्वत्र पसरते, बरोबर आहे ना. पाणी सगळीकडे पसरलेलं असतं, वायू सगळीकडे पसरलेलं असतं. वायू तर, जर वायू नसेल तर आपण जगूही शकणार नाही. त्यामुळे आत्मा काय असतो, अंत्यतच पसरतो. म्हणजे काय, तर प्रत्येक मनुष्य देही किंवा प्रत्येक चराचरामध्ये, प्रत्येक जीवामध्ये तो अंतरात्मा तर असतोच. तत्वे सर्वच व्यापक आहेत आणि हे अंतर्यामी विचार ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी ही गोष्ट मात्र कळून जाते. तोपर्यंत ही गोष्ट आपल्या मनाला कधीच समजू शकत नाही. त्यानंतर काय सांगते, चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेची निवळते, प्राणी मात्रासी. मग आपण जर विचार केला तर काय चंचल आणि काय स्थिर नाही हे अंतरात्म्याला सगळ्या गोष्टी कळतात. अंतरात्मा जो असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. आपण वर देहाने जरी किती कार्य करत असलो तरी आज जो आपल्या अंतरीचा अंतरात्मा असतो तो सर्वत्र, म्हणजे सर्व मनुष्यांमध्ये, सर्व जीवांमध्ये तो समानच असतो. त्यामुळे आपल्याकडून ह्या कृती घडल्या जातात. बघा, जसं आपण म्हणतो की आपल्या मेंदूवर सगळा कंट्रोल असतो, तसंच हा अंतरात्मा या सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो आणि आपण त्याप्रमाणे काय करत असतो, आचरण करत असतो. मग काय चंचल आणि काय स्थिर नाही हे अंतरात्म्याला सगळ्याच गोष्टी ज्ञात असतात. प्राणी मात्राने जर विवरण करून बघितले तर या सर्व गोष्टींचा काय होतो, उलगडा होतो. त्यानंतर सांगितले, विवरता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, जाली आणि तुटी होणार नाही. मग विवरण करता करता जेव्हा तुम्ही शेवटी पोचता, एखादी गोष्ट बघा, आपण पूर्णपणे एखादा काय ग्रंथ असू दे, एखादी गोष्ट असू दे, जर तुम्ही ती पूर्ण वाचत आला तर शेवटी त्याचा जो, म्हणजे काय म्हणतात ते, त्याचा जो मुद्दा असतो, त्याचा जो सारांश असतो तो आपण समजण्याचा प्रयत्न करतो ना. मोरल ऑफ स्टोरीज, थोडक्यात आपण तो जाणून घेण्याचा तर प्रयत्न करतोच की काय आहे, याचा उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय. मग विवरण करता करता शेवटी निवृत्ती पदाची जी प्राप्ती असते ती होतेच. निश्चळ परब्रह्माची भेट जी असते ती अखंडपणे काय होते आणि मग परत ताटातूट होत नाही. ज्यावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून पुढे गेलेला असता, पलीकडे गेलेला असता, त्याच वेळी ही गोष्ट शक्य होते. नाहीतर आपल्याकडून ही गोष्ट कधीच शक्य होत नाही. जे ते ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते. मग अशा प्रकारे ज्यावेळी तुम्हाला आत्मसाक्षात्कार ज्यावेळी होतो की द्वैत, मग मनात कुठलीच शंका राहत नाही. शंका कुशंका तुमच्या मनामध्ये कधीच दाटून राहत नाही, कारण आपल्या मनाचं पूर्णपणे निरसन झालेलं असते. आपल्याला माहित आहे की काय खरं आहे आणि काय खोटं आहे, काय गोष्टी चंचल आहेत आणि कुठल्या गोष्टी स्थिर आहेत. मनाचे उन्मन होते आणि सारासार विवेकाने तत्वांचे निरसन होऊन जीव परब्रह्माशी अनन्य म्हणजेच काय होतो, एकरूप होतो. आपण परब्रह्माशी अगदी एकरूपतेने वागतो किंवा परब्रह्मामध्ये एकरूप होऊन जातो. वडिलांचं शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले, देव भक्तपण गेले तये ठाई. आता इथं वडील याचा अर्थ आपला जो सगळ्यात उच्च स्थानी, श्रेष्ठ स्थानी जो भगवंत आहे त्याला अर्थातच वडील ही उपमा दिलेली. बघा, अंतरात्म्याला ज्यावेळी तुम्ही शोधून पाहण्याचा प्रयत्न करता त्यावेळी चंचल अंतरात्मा जो असतो तो काय दिसतो आपल्याला, निश्चळ परब्रह्म झाला आहे आणि त्या ठिकाणी देव भक्तपणाही काय झालेला आहे, एकवटलेलं आहे. त्या भगवंताचं रूप देखील आहे आणि त्या भक्ताचं रूप देखील आहे. देव आणि भक्त असं द्वैत किंवा असा जो भेद आहे तो अजिबात उरलेला नाही. ही गोष्ट इथं सिद्ध होते कारण त्या भगवंताला आपण काय झालेलो असतो तेव्हा एकरूप झालेलो असतो. आपल्या मनामध्ये जे काही शंका असतात ते सगळे निरसन झालेले असतात, कारण भगवंतानं तेवढ्या गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या असतात. त्यामुळे आपण ह्या पूर्ण शेवटच्या पदावर, म्हणजे जसं की निवृत्ती पदावर येऊन पोचलेलो असतो. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही कळावया. बघा, इथं समर्थ मुनीने तेथे असा तर शब्द वापरलेला आहे, पण हा फक्त स्थलवाचक, म्हणजे काय, समर्थ मुनीने त्याचंही विवरण दिलेलं आहे की जरी
मी हा शब्द वापरला असेल, तेथे हा शब्द जरी वापरला असेल, म्हणजे की जरी मी येथे तेथे वगैरे जरी स्थलवाचक शब्द वापरले असतील, पण तेथे पदार्थ मात्र काहीच नाही. जसे सुचले तसे कळण्यासाठी मी वापरले, असे समर्थ मौलींनी पुन्हा तिथे एक दिलगिरी व्यक्त केलेले. नाही तर तुम्ही त्याचा जर उलट अर्थ लावायला गेला तर मात्र गोष्टी चुकीच्या ठरू शकतात. अज्ञान शक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पा. बघा, अज्ञान शक्तीचं ज्यावेळी निरसन होतं, अज्ञान पूर्णपणे मनुष्यातून पूर्ण नाहीसं होतं, ज्ञानशक्ती मावळली म्हणजे तिचा परब्रह्माच्या ठिकाणी काय झालेला आहे, लय झालेला आहे, आणि वृत्ती शून्य स्थिती तिला प्राप्त झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला सांगितलेलं आहे. मुख्य शक्ती पाततो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी. बघा, सद्गुरु कृपेने काय होतं, शिष्याच्या अंतरीचा जो चंचलपणा आहे तो संपूर्णपणे नष्ट होतो. बघा, आपण ज्यावेळी भगवंताच्या स्वाधीन पूर्णपणे जातो, स्वाधीन म्हणजे काय, तर प्रत्येकाला हा एक प्रश्नच असतो, भगवंताचं करायचं म्हणजे आपण सगळं काही सोडून द्यायचं का हो, तर नाही. समर्थ माऊलीने तर कधीच हा सल्ला दिलेला नाही. समर्थ माऊलीने वारंवार सांगितलेलं की तुम्हाला तुमचा प्रपंच सांभाळून या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून ज्यावेळी काय सांगितले बघा, सद्गुरु कृपेने शिष्याच्या अंतरात्माचा जो चंचलपणा आहे, ज्यावेळी तो संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होणे, हाच काय आहे, मुख्य शक्तिपात आहे. मुख्य शक्तिपात म्हणजे नेमकं काय, तर मुख्य शक्तिपाताच्या ठिकाणी चंचळाचा वळसा म्हणजे भोवराच नाही. जसं पाण्यामध्ये भोवरा असतो, ज्याच्यामध्ये अडकलं की आपण कायमचं अडकून जातो, तसा तो चंचळाचा भोवरा शिल्लकच राहत नाही. तर ते साधक शिष्य निश्चळ निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी काय होतो, स्थिर होतो. त्यातून तो कधीही बाजूला होत नाही. चंचळाची विकार पालटे, ते चंचळची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडना. बघा, चंचळाच्या विकाराचे जे अग्रे असतात, शाखा असतात, मुख्य जर चंचळच तुमचं नाहीसं झालं तर शिल्लक काहीच उरत नाही. मग चंचळ आणि निश्चळ मिसळणे हे तर कधी घडतच नाही. ज्यावेळी तुमच्या मनातील जे काही चंचळतेचे जे भाव आहेत किंवा जो काही चंचळपणा आहे तो ज्यावेळी पूर्णपणे निघून जातो, त्यावेळी शिल्लक राहतं ते फक्त एक निश्चळ भाव. त्यामुळे इथं काय सांगितलंय, महावयाचा विचारू, ते संन्याशास अधिकारू, दैवी कृपेचे जो नरू, तोही विवरून पाहि. मग महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार फक्त संन्याशाचाच असतो, किंवा एखाद्यावर दैवी कृपा जर झाली तर तोही महावाक्याचे विवरण करू शकतो. महावाक्याचा विकार म्हणजे काय, तर ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट पूर्णपणे प्राप्त होते, जसं की आपल्या समर्थ माऊलींनी सगळ्या गोष्टी त्यांच्या परीने प्रचितीने सगळ्या गोष्टी अनुभव घेऊन करून बघितल्या होत्या. जसं की आपण म्हणतो की सायंटिस्ट एखादी गोष्ट बाजारात आणण्यापूर्वी ती पूर्णपणे टेस्टिंग करूनच ती त्याचा उपयोग पुढे केला जातो. त्याच पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट पूर्णपणे प्रचिती घेतली त्यानंतरच काय होतं, त्या मनामध्ये ज्या काही शंका असतात, जो काही चंचलपणा असतो तो पूर्णपणे विरून जातो. इथं समर्थ माऊलींनी जसं सांगितलं, संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयसी. मग संन्यासी म्हणजे काय नेमकं, संन्यासी आपण आता जर बघितलं तर ते ठिकठिकाणी फिरत असतात असं आपला एक भ्रम असतो. पण संन्यासी म्हणजे षड म्हणजेच काय, त्यांनी 6 गोष्टींचा पूर्णपणे त्याग केला असतो. काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून पूर्णपणे झटून गेलेल्या असतात, निघून गेलेले असतात. मग जो याचा त्याग करतो तोच खरा संन्यासी. ब्रह्मविचार करणारे जे असतात ते सर्व संन्यासीच हो, ज्यांच्या मनामध्ये कोणताही वाईट हेतू, वाईट गोष्ट जराही फिरकत देखील नाही, एखाद्याचं भलं कसं व्हावं हीच गोष्ट त्याच्या मनात सदैव असते, तो खरा ब्रह्मविचार करणाराच व्यक्ती समजावा ना. मग आपण जेवढी साधना करावी तेवढी निश्चयपूर्वकच ती आपल्या उपयोगी नक्कीच पडते. जगदीश चोळल्यावरी तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी विवरण जाणती. बघा, एकदा का परब्रह्म, एकदा का जगदीश ईश्वर ज्यावेळी आपल्यावर प्रसन्न होतो तेथे मग अनुमान करण्याची कुठलीच गरज उरत नाही.
मग आता हे राहू द्या, समर्थ माऊली सांगतात काय, आता ही गोष्ट तिथेच सोडून द्या की तुम्हाला कुठल्या गोष्टी तुमच्या अंतरात्म्यामध्ये साठवून घ्यायचे. तुम्हाला जर परब्रह्माशी एकरूप व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला केला पाहिजे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले, देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षिते. बघा, जे जे विवेकी होते त्यांनी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि ते परब्रह्माशी एकरूप देखील झाले. पण जे देहाभिमानी असतात, ज्यांना फक्त आणि फक्त देहाभिमान असतो, बघा रावणाला देखील त्याच्या देहाचा अभिमान होता, म्हणून बघा रावण शाप असं देखील म्हटलेलं आहे. कारण भगवंतानं काय दिलेलं आहे, रावणाला तो एक शापच मिळालेला होता, कारण तो देहाभिमानी, त्याला प्रचंड त्याच्या देहावरती त्याच्या म्हणजे त्याच्या डोक्याचे विचार असायचे, त्याच्यावरती खूप सारा त्याचा प्रभाव असायचा. त्यामुळे तो काय व्हायचा की तिथे सर्व गोष्टी तो इतरांना त्याच्यावर बळजबरीने लादत होता. त्यामुळे ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की देहाभिमानी तुम्ही ज्यावेळी होणार ते त्या देहाचंच रक्षण कायम करत बसतात. आपल्याला तेच तर करायचं नाही. आपल्याला देह सांभाळायचा आहे, पण कसा, तर आपल्या मनामध्ये जे काही चुकीचे विचार आहेत, ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या बाजूला सारून ह्या गोष्टी आपल्याला करायच्या. बघा, लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्व पक्ष, हेतुरूपे अंतरसाक्ष तोही मावळ. मग ज्याच्या मनात ब्रह्म ठसले त्याच्या बाबतीत पूर्व पक्ष म्हणजे माया उडूनच जाते. माया जी असते बघा, आपण एखादं स्वप्न बघत असतो रात्री आणि स्वप्न बघता बघता काहीतरी वाईट स्वप्न बघतो आणि अचानक आपल्याला जाग आली आणि जाग आल्यावर दिसलं की आपण तर आपल्या घरातच आहोत. म्हणजे आपल्याला तिथं कळून चुकलं की ते भास होता, ते मिथ्या होती. पण जागेपणी आपण जरी ते स्वप्न पूर्ण करण्याचा किंवा आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला माहित आहे की तो एक भास होता, झालेला भास आहे. त्यामुळं इथंही जाणून घेणं गरजेचं आहे. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृष्टाचे चढळ अखंड झाले. आकाश आणि पाताळ दोन्ही वास्तविक अंतराळच आहे. बघा, जमिनीचा जो गाभ आहे आणि वरचा आकाश आहे ते काय अंतराळच आहे. त्याच्यामध्ये दृश्याचा जो पडदा आहे तो काढला की ते काय होतं, अखंड होतं. हा एक मध्ये जो भाग आलेला आहे तो एक दृश्याचा पडदा आलेला आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये, अंतराळामध्ये आकाशामध्ये आणि पाताळामध्ये, त्यामुळे तो एकदा का दूर झाला की ते सर्व अखंडच होतं. ते तो अखंडचे आहे, मन उपाधी लक्षून पाहे, उपाधी निरासे साहे शब्द कैसा. वास्तविक काय ते अखंडच आहे, पण मन उपाधी मुळे काय झालेलं आहे ते तिथे खंडित झालेले आणि उपाधी निराश झाल्यावर तेथे मग शब्दही सहन होत नाही. ज्यावेळी एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडली की तुम्हाला एखाद्याचं बोलणं अगदी सुईप्रमाणे जसं टोचतं तसं देखील तुम्हाला समर्थ माऊलीने काय सांगितलंय, त्या गोष्टीवरही तुम्हाला मात करता आली पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये व्यवस्थितरित्या का तो बरं असं बोलत आहे, ज्यावेळी तुम्ही याचा पूर्णपणे विचार कराल, आपलं काही चुकतंय का हा विचार करा, त्यावेळी तुम्हाला नक्कीच जी काही गोष्ट असेल जी तुमच्या मनाला सलत असेल त्या गोष्टीवर देखील तुम्ही विजय मिळवू शकता. शब्द पर कल्पने पर मनबुद्धी अगोचर, विचारे पहावा विचार अंतर्यामी. मग शब्दातील, कल्पनातील, मनोबुद्धी अगर जो परमात्मा याच्या संबंधी अंतरात्म्याने सारासार विवेकाने विचार करून आपल्याला काय केलं पाहिजे, त्याची पूर्ण जाणीव करून घेतली पाहिजे. पाहता पाहता कळो येते, कळले ते तुके तेथे जाते, अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. पाहता पाहता कळू लागले पण कळले अशी जाणीव राहता कामा नये. आपल्यामुळे तो अभिमानी येता कामा नये की मला सगळ्या गोष्टी ज्ञात झाल्यात. बघा, कितीही साधक असला तरी तो कायम शिकण्याचा प्रयत्न करतो, त्याला आणि कोणतं ज्ञान मिळतं हे ज्ञानार्जन करत असतो. पण ज्यावेळी एखाद्याला या गोष्टीचा गर्व होतो की मला या सगळ्या गोष्टी माहित आहेत, माझ्या पुढे दुसरे सगळे तुच्छ आहेत, त्यावेळी तो देहाभिमान झाला, तो अहंकार झाला आणि मग कळूनही मग ते कळल्यासारखं काय होतं, व्यर्थ होतं. हा विषय असा अवघड आहे की कशा प्रकारे तो समजावून द्यावा हेच कळत नाही. समर्थ माऊली काय सांगतात, हा विषयच असा अवघड आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीची प्रचिती आली आहे की नाही हे समजणं देखील खूप कठीण आहे. वावर्यार्थ वाचांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजून बोला,
कोणीतरी. बघा, वाक्यार्थ वाचांशाचा शोध घेऊन त्यातील लक्षांचे मनन निधिध्यासन करावे लागते. आपण त्या गोष्टीचं चिंतन करावं लागतं. एखादी गोष्ट आपण समजा विद्यार्थी दशेत असताना आपण एखादा चॅप्टर किंवा एखादा लेसन समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर तो जोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये घोळत राहत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यात बसत नाही. त्यामुळे ते करता करता अलक्षी म्हणजे परब्रह्मी लक्ष लय पावतं आणि मग हे सर्व समजले की आपल्याला ती गोष्ट बोलताच येते. कारण आपण त्या परब्रह्माशी काय झालेलो असतो, एकरूप झालेलो असतो. शाश्वतास शोधित गेला तेने ज्ञानी साचत झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी. शाश्वताचा शोध घेता घेता शोध घेणाराच काय होतो, ज्ञानी सत्यस्वरूप होतो आणि विकारांचा त्याग होऊन तो निर्विकारी ऐक्य होतो. ज्यावेळी एखादा ज्ञानी पुरुष शोध घेत असतो शाश्वत काय आहे, सत्य काय आहे, चंचळ काय आहे, आणि शोध घेता घेता त्याला पूर्ण ज्ञान प्राप्त होतं. कारण असं नाही की तुम्ही शोध घेतला आणि लगेच तुम्हाला ती गोष्ट सापडली, कारण त्यामध्ये खोलवर तुम्हाला रुजत जावं लागतं. त्यावेळी बऱ्याच साऱ्या गोष्टींचा उलगड होतो आणि हे करता करता त्याच्यामधले जे विकार आहेत ते सगळे नष्ट होऊन जातात. दुःस्वप्न उदंड देखिले जागे होता लटके झाले, पुन्हा जरी आठवले तरी ते मिथ्या. एखाद्याला दुःस्वप्न पडले, मग आपण हे उदाहरण घेतलं की तो पटकन जागा होतो, पण जागा झाल्यावर कळतं काय की हे एक भास आहे, हा एक मिथ्या आहे. परत आठवलं तरी देखील ते मिथ्याच असतं आणि हे ज्ञान त्याचे कायम राहते. त्यामुळे तो दुःखी होत नाही. मी जरी जागा झालो तरी तो एक स्वप्न होतं, त्यामुळे तो मग दुःखी होत नाही ना. घडलेली हकीकत खरी नाहीये हे त्याला समजतं. प्रारब्ध योगे देह असे असे आत्मा नसे, विचार अंतरी बैसे चळेना ऐसा. प्रारब्ध योग जर असतो त्याप्रमाणे देह राहतो अथवा नष्ट देखील होतो, पण ब्रह्मविचार जो अंतरात दृढ झालेला असतो तो चळत किंवा तो ढळत नाही. एखादी गोष्ट आपण शिकून घेत, एखादी गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान करून घेतलं तर ते कधीही कमी होत नाही. ते तसंच कायमस्वरूपी आपल्या अंतरात्म्यामध्ये स्थिर राहत. बीज अग्नीचे भाजले त्याचे वाढणे कुंटले, ज्ञात्यास त्याचे झाले वासना बीज. बघा, एखादं बीज अजून ते अंकुरित व्हायचंय, फुलायचंय आणि त्याच्या आधीच त्याला भाजलं तर ते फुलेल का हो? नाही. त्याला ते अंकुर, ती पालवी काहीच फुटणार नाही. एखाद्याला जर तुम्ही अजून त्याच्या ज्ञान अर्जन करायची सुरुवातच नाही आणि त्याला तुम्ही चुकीचे वाईट सल्ले देऊन जर त्याची वाढ खुंटवला तर तो पुढं कधीच चालणार नाही. तो तिथेच खुंटणार, तो तिथेच अडकणार आणि या मोहमायेच्या जगात एकदा अडकल्यावर आपण त्या आसक्तीमध्ये, त्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये काय होतो, अडकून राहतो. मग ज्ञानाग्नीने भाजणे गेल्यास त्यात परत अंकुर फुटत नाही, त्याच्या मनात परत वासना निर्माण होते, त्यामुळे त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. एखादी गोष्ट जर त्याच्या मनासारखी पूर्ण झाली असेल, एखादा जर त्याने संकल्प केला असेल तर त्याला पुन्हा ते प्राप्त करून घेण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावे लागत नाही. कारण तो त्याचा संकल्प तो तिथेच पूर्णपणे काय झालेला असतो, विरून गेलेला असतो. विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धीपासी कार्यसिद्धी, पाहता वडिलांची बुद्धी निश्चळ गेला. विवेकाने ज्ञात्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली असते, पूर्णपणे काय झालेली असते, स्थिर झालेली असते आणि त्या स्थिर बुद्धीमुळेच काय होते, कार्यसिद्धी होत जाते. पूर्वी झालेले साधू संत यांची बुद्धी जी होती ती निश्चळ परब्रह्माच्या काय झालेली समरसून गेली होती, त्यामुळेच ते स्थिर होते ना. त्यांच्या मनात चुकीचा विचार तर येत होता. आता आपल्या सर्वांसाठी पुढे हा दासबोध सगळ्यांना अनुभवायला मिळावा म्हणून तो त्यावेळी लिहिला गेला. बरोबर, ही गोष्ट आपल्याला समजणं इथं महत्वाचं आहे. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ, भूतास ध्यातो तो केवळ भूत होय. जो निश्चळाचे ध्यान करतो तो निश्चळ होतो, जो चंचळाचे ध्यान करतो तो चंचळ होतो आणि जो केवळ भूतास ध्यातो तो भूतच होतो. जसं आपण मनामध्ये एखादी गोष्ट ठरवतो त्याप्रमाणे त्या गोष्टी काय होत असतात, घडत असतात. जो पावला सेवटवरी तयास हे काहीच न करी, अंतरनिष्ठा बाजीगरी तैसी माया. आणि जो परब्रह्मापर्यंत पोचतो हे काहीच करत नाही, जे अंतरनिष्ठ असतात, काय त्यांना माया म्हणजे गारुडी विद्येप्रमाणे भासते. ज्यांना सगळं आधीच ज्ञात झालेलं आहे, जे आधीच परब्रह्माशी एकरूप झालेलं आहे, त्यावेळी त्यांच्यासाठी माया म्हणजे एखाद्या गारुड्याप्रमाणे असतं. मिथ्या ऐसे कळो आले, विचाराने सदृढ झाले, अवघे भयची उडाले अकस्मात. मग माया मिथ्या आहे असं देखील त्यांना कळून येतं आणि निरंतर विचाराने ते अंतरात काय होतं, सुदृढ होतं आणि त्या योगे अकस्मात सर्व प्रकारचे जे भय असतं ते पूर्णपणे निघून जातं.
उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेक उमजावे सकळ काही. आणि हे सगळं काय होतं, श्रीराम उपासनेमुळेच होतं. प्रभू श्रीरामांची असू दे किंवा भगवंताची किंवा समर्थ माऊलींची, कुणाचीही जरी आपण उपासना केली तरी ती सर्व परब्रह्माच्या ठिकाणी एकाच ठिकाणी जाणार. त्यामुळे असं कोणत्याही देवाचे आपण विभाजन करू शकत नाही. कारण मुळात तर सांगितलेच आहे की देव एखाद्या छोट्या प्रतिमेत किंवा एखाद्या छोट्या मूर्तीत कधीही अडकून राहू शकत नाही. तो सर्व चराचरामध्ये पसरलेला आहे. म्हणून कृतज्ञतेने जगात श्रीराम भक्ती वाढवावी. आणि हे कार्य करीत असताना अंतरी मात्र आपल्याला विवेकयुक्त राहूनच यशापयशाने आपली भूमिका कधीही चळू देऊ नये, असे श्री समर्थ माऊली आपल्याला सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास 10वा सम. जय जय रघुवीर सम. अशा पद्धतीने आपण आपल्या आजच्या या 15व्या दशकातल्या, जो की शेवटचा समास होता, 10वा समास, याचं चिंतन अगदी छान पद्धतीने केलेलं. आणि नक्कीच जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल या चॅनलवर तर नक्कीच या व्हिडिओला सबस्क्राईब करून जावं आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणारे जे नवनवीन व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.